आपल्याला संबोधित करावं। सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या बहुजनांना खरा मानवतेचा धर्म आणि वारकरी संप्रदायाचं खरं हिंदुत्व शिकवणारे प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचा आराध्य दैवत धर्मवीर आनंद दिघे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो। आपले आजचे चारही निष्ठावंत उमेदवार राजनजी विचारे, केदारजी दिघे, नरेश मणेरा, मनोहर मडवी, विचार मंचावरील महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित ठाणेकर भावांना आणि माता भगिनींना माझा मानाचा मुजरा। मी मगाशी तिथून येताना बरेच शिवसैनिक मला भेटायला आले आणि त्या शिवसैनिकांची अशी इच्छा होती की ते गाणं माझं खूप व्हायरल झालं होतं, कोणाची हाय शिवसेना, ते तुम्ही म्हणा, पण मी ते नंतर म्हणेन। आधी खूप गंभीरपणे मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्यात। मागच्या वेळी मी आलो होतो त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं ही निवडणूक संपेपर्यंत जेव्हा जेव्हा मी ठाण्यात येईन, 1000 वेळा आलो तरी 1000 वेळा मी तुम्हाला ती गोष्ट सांगताना थकणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रात या निवडणुकीत सगळ्यात जास्त मोठी परीक्षा कुणाची असेल तर ती ठाणेकर मतदारांची आहे। तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल, सगळे सांगत असतील, मीही सांगताना थकणार नाही। तुम्ही रोज स्वतःला सांगत राहा की तुम्ही विश्वासानं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं तुमचा विश्वासघात करून तमाम शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना आणि महाराष्ट्राशी गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटीला पलायन केलं। विसरायचं नाही अजिबात, कायम लक्षात ठेवायचं। विनाकारण ठाणेकरांच्या निष्ठेला, बाणेदारपणाला, संवेदनशीलतेला प्रश्नचिन्ह लागलंय, विनाकारण लागलंय। ठाण्याला लागलेला हा महाराष्ट्रद्रोहाचा कलंक पुसून टाकायची ही शेवटची संधी आहे। तुमच्या एका बोटात खूप मोठी ताकद आहे, ती ताकद आता दाखवून द्या। मशाल चिन्हासमोरचं बटन दाबा आणि बघा आपल्या भोवतालचा अन्याय, अराजक, महिलांवरचे अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुंडागर्दी, गद्दारी सगळ्याची जाळून राख रांगोळी करेल ही मशाल। अहो, ही न्याय व्यवस्था निकाल द्यायचा तेव्हा देऊ द्यात, न्याय द्यायचा तेव्हा देऊ द्यात, त्याच्या आधी तो न्याय देण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे, फक्त तुमच्यात आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून गेलेत, ही न्याय व्यवस्था कित्येकांची रखेल झाली, संसद सुद्धा नपुंसकांची हवेली झाली, माझी व्यथा मी मांडू कुणाकडे, ही व्यवस्थाच भ्रष्टतेनं रंगीन झाली। पण तुम्हाला असं म्हणायची गरज नाही, तुम्ही व्यथा कोणाकडे मांडायची गरज नाही। तुम्हाला निकाल लावायची ताकद संविधानानं दिली आहे। न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल, केस तुमच्या हातात घ्या। आता 20 तारखेला मशाल चिन्ह समोरचं बटन दाबा और केस यही रफा दफा कर दो। ना तारीख ना सुनवाई, सीधा इंसाफ, वो भी ताबड़तोब। एका बाबतीत तुम्ही लय 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 भाग्यवान आहात। या सगळ्या गदारोळात, सगळ्या तुफानी वादळात आपली मुळं घट्ट धरून उभे राजन विचारे, केदार दिघे, नरेश मणेरा, मनोहर मडवी अशी भक्कम झाडं तुमच्या समोर उभी आहेत। आपल्या आसपासच्या सहकार्यांनी केलेल्या गद्दारीच्या आगीत तावून सुलाखून हे 100 नंबरी सोन्याचे दागिने झळाळून लखलखून वर आलेत, त्यांना तुम्ही साथ द्या। तुम्हाला निष्ठावान, कर्तृत्ववान, चारित्र्यवान उमेदवार मिळालेत।
त्यांना तुम्ही भरभरून मतं द्या, भरभरून मतांनी निवडून द्या. लक्षात ठेवा, ठाकरे घराणं म्हटलं की संघर्ष असलाच पाहिजे. क्रांतीची ही मशाल दगदगते यावरी, देश माझा महाराष्ट्र, घर माझं मातोश्री, भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा प्राण रे, भगवा माझं रक्त, हा भगवा माझा श्वास रे, मेलो जरी या जगात भगवी माझी आग रे, मेलो जरी या जगात भगवी माझी राख रे, भगवी माझी राख रे. असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली. उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली.